नमस्कार. इंदूने सर्वांसमोर सगळं सत्य आणलेलं असतं. रत्नाच्या तोंडून निघालेलं सगळं सत्य तिने पडद्यावर दाखवताच श्रीकला आणि पोपटरावची बोबडीच वळलेली असते. श्रीकला खूपच घाबरलेली असते, तर व्यंकू महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. त्याच वेळेला लगेच शकुंतलाबाई देवळामध्ये श्रीकलाच्या अंगावर धावत जात तिचा गळा आवळत म्हणतात, श्रीकला, नाही सोडणार मी तुला. अगं, लाज नाही का वाटली तुला? श्रीकला, असं वागून तरी तुला काय मिळालं? एवढं एवढं कुसक्यासारखं वागायची गरजच काय होती श्रीकला? अगं, माझा गोपाळ तुझ्यावरती प्रेम करत होता आणि तू मात्र त्याच्याच पाठीत खंजीर खुपसलास. जेव्हा गोपाळ समोर तुझं सत्य आलं तेव्हा मात्र तू त्याला मारलंस. श्रीकला, मी तुला नाही सोडणार. तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते, पुरे, आणि ती जोरात शकुंतलाबाईंना ढकलून देत म्हणते, बस झाला. ही रत्ना तिच्या तोंडून काहीही ओकेल आणि तुम्ही मात्र तिच्यावरती विश्वास ठेवाल. तेव्हा लगेच मोठ्या बाई श्रीकलाच्या जवळ जातात आणि सटासट थोबाड फोडत बोलतात, श्रीकला, बस कर तुझी नाटकं. आणि आता तर सगळंच संपलंय श्रीकला. आता उगाचच नको तो तांडव करू नकोस. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, मी नको तो तांडव करतच नाही. हे काय चालवलंय तुम्ही? तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय, मला कळतंय. आता मला या विषयावरती वाद घालायचा नाहीये. बाबा, चला आपण इथून जाऊया. तेवढ्यात मात्र सगळा गाव श्रीकलाच्या गोल उभा राहतो आणि श्रीकलाला म्हणतो, तुला जाऊ देणार नाही आम्ही. आता जर का तुमची थेट रवानगी झाली तर ती जेलमध्येच. महाले मास्तर म्हणतात, श्रीकला, अगं, गोपाळचं खूप प्रेम असताना सुद्धा तू त्याला मारलंस. अगं, कशापायी? या सुडापायी. श्रीकला, तुझा बाप कसा आहे तुला माहिती तरी आहे का? अगं, एक नंबरचा निर्लज्ज बाप आहे, निर्लज्ज. श्रीकला, नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून स्वतःचा संसार तर उद्ध्वस्त केलास. तुला कळतंय का श्रीकला, तू काय करून बसलीस? तेव्हा लगेच श्रीकला बोलते, मला काही ऐकायचं नाही आणि मला तुमच्या या गोष्टींमध्ये पडायचं सुद्धा नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज श्रीकला समोर येतात आणि तिला बोलतात, श्रीकला, मुलगी मानलं होतं तुला. प्रत्येक गोष्टी तुझ्या ऐकून घ्यायचो. इंदूला सुद्धा दुरावा दिला होता. श्रीकला, असं वाटायचं की तू आमच्या घरात सून म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच आलीयस. आम्हाला कधीच तुला अंतर द्यायचं नव्हतं. आमच्या गोपाळची बायको होतीस तू. खरंच तुझे खूप कौतुक कर वाटायचे आम्हाला. पण तू काय केलं श्रीकला? तू तर आमच्या पोटच्या मुलालाच आमच्यापासून कायमचं लांब केलंस. नाही श्रीकला, यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते, पुरे, आता मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आणि तुम्ही आता जे काही बोलताय ना ते सर्व थांबवा, कारण खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने व्यंकू महाराज बोलतात, बघितलंस शकुंतला, बघितलंस? अगं, आपण जिच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला तिने तर आपल्या मुलाला लांब केलंच, पण आता मात्र ताठमानेने सुद्धा इथे उभी आहे. पोपटराव, काय मिळालं तुला हे सर्व करून? तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात, ए व्यंकट, उगाच माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि माझ्यापासून जर का लांब राहिलास ना तर बरं होईल. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, तोंडात ना जर का शब्द जरी काढलास ना तर आज मात्र मी माणुसकी विसरून जाईल आणि माझ्यातला बाप जागा होईल आणि तुला इथल्या इथे मी तुडवेन. पोपटराव, एक बाप काहीही सहन करू शकतो, पण आपल्या मुलावरती कुणीही हात उचललेला त्याला कधीच सहन होणार नाही. पोपटराव, तू खूप मोठी चूक केलीयस माझ्या मुलाला मारून. तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला लगेच पोपटराव मोठ्याने बोलतो, आता सगळं संपलं. आता मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये आणि हा वाद जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला पोपटराव म्हणतोय, चला चला बाजूला व्हा. तेवढ्यात मात्र तिथे रिपोर्टर सुद्धा आलेले असतात
आणि सगळे रिपोर्टर त्यांच्याकडे बघत असतात. प्रश्नांचा भडीमार पोपटराव आणि श्रीकलावरती झालेला असतो. श्रीकला म्हणत असते, काय चाललंय? मगाशी तर मी तुम्हाला बातमी दिली ना, आणि आता तुम्ही माझाच समाचार घेताय. तेव्हा लगेच ती रिपोर्टर म्हणते, एक मिनिट, अहो तुमच्या इथे सगळ्या कारस्थानांचा सगळ्यांसमोर जो काही उलगडा झालाय, तो उलगडा झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटतं की मी चुकीच्या गोष्टींची बाजू घेईन? मी मुळात चुकीच्या गोष्टींना कधीच प्राधान्य देत नाही. जे खरं आहे तेच लोकांसमोर आणण्याचा मी प्रयत्न करते, आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतं. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात, बरोबर बोलताय तुम्ही. खरं सांगू का, ह्या श्रीकलाने या पोपटरावची चांगलीच धिंड काढली पाहिजे. त्यावेळेला लगेच सगळे गावकरी श्रीकला आणि पोपटरावला म्हणतात, तुम्ही आमच्या गावातल्या मुलाला मारलत, आमच्या गोपाळला मारलत. आमचा गोपाळ खरंच खूप गुणी मुलगा होता. त्याला मारायची तुम्हाला काही एक गरज नव्हती. तुम्हाला असं वागून मिळालं तरी काय? तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात, शांत व्हा, आपण कायदा हातात घ्यायचा नाही. आपण या माणसांना धडा शिकवायचाच, पण त्यांच्याच भाषेत. तुम्ही सर्वांनी प्लीज शांत बसा. तेव्हा मात्र लगेच इंदू बोलते, का शांत बसायचं? व्यंकू महाराज यांना आपल्या गोपाळला मारताना काहीच वाटलं नाही. यांनी आपल्या गोपाळची काय अवस्था केली तुम्ही बघितलीत ना, तरी सुद्धा तुम्हाला असंच वाटतं का? व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, मला कसलाच विचार करायचा नाही आहे. मला एवढंच कळतं इंदू, या माणसांनी त्यांची पायरी सोडून जरी वागलं असलं तरी सुद्धा आपण त्यांच्या पायरीवर उतरायचं नाही. नाहीतर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? इंदू, आपण गोपाळला न्याय मिळवून द्यायचा, पण तो कायद्याने. तेव्हा मात्र इंदू बोलते, व्यंकू महाराज खरंच स्वतःचा मुलगा गमावलात, त्याही या श्रीकलापायी. तरी सुद्धा तुम्ही या श्रीकलाच्या बाबतीत एवढा विचार करता. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, नाही, मी श्रीकलाच्या बाबतीत अजिबात विचार करत नाही. आपण जर का यांच्यावरती हात उचलला किंवा यांना काही बोललो तर उगाचच ही लोक त्या गोष्टीचा कांगावा करतील आणि उगाचच नाही ते बोलतील. त्यापेक्षा आपण गप्प राहिलेलंच बरं. तेव्हा मात्र इंदू बोलते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तिथे इन्स्पेक्टर साहेब सुद्धा आलेले असतात आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यांच्या समोर सुद्धा झालेला असतो. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेबांनी श्रीकला आणि पोपटरावच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात. तेव्हा श्रीकला मोठ्याने बोलते, मी काहीही केलेलं नाही, सोडा मला. तेव्हा मात्र पोपटराव म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, मी कोण आहे माहिती आहे ना? तुमची हिम्मतच कशी झाली माझ्या हातात बेड्या ठोकायची? मी पोपटराव लांडगे पाटील आहे. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ए पोपट्या, गप्प बस. अरे एकाचा खून करतोस आणि परत मला तुझं नाव सांगतोस? अरे तुझी काही लायकी नाहीये माझ्या नजरेत. खरं तर तुला जेलमध्ये टाकून तुडवायचं आहे मला. चल आता तुझा चांगला समाचार घेतो. तेव्हा लगेच मोठ्याने पोपटराव म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब, स्वतःची भाषा सावरा. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, का पोपटराव, तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन वागता तर आम्ही निदान बोलायचं तरी नाही का तुमच्यासारख्या लोकांना? तेवढ्यात मात्र इंदू श्रीकलाच्या समोर येते आणि श्रीकलाला बोलते, श्रीकला, सांगितलं होतं ना तुला मी, एक ना एक दिवस तुझं सत्य सर्वांसमोर आणेन म्हणून. सांगितलं होतं की नाही? श्रीकला, तू उगाचच माझ्या वाटेला गेलीस आणि तुझ्यासारख्या बाईला तर मी धडा शिकवणारच. श्रीकला, तुझ्यामुळे मी माझ्या लाडक्या बालपणीच्या मित्राला गमावलं. तो जो गोपाळ आहे ज्याच्यावरती मी प्रेम केलंच होतं. पण खरं सांगू, प्रेम हे मैत्रीच्या नात्याने सुद्धा असतंच, पण तू मात्र त्याचा वेगळाच अर्थ काढला होतास. श्रीकला, एक गोष्ट मी तुला अगदी निर्धास्त सांगते, जर का गोपाळ सोबत सुखाने संसार केला असतास ना, तर गोपाळने तुला अगदी सुखात ठेवलं असतं, अगदी तुझे सर्व शब्द झेलले असते. श्रीकला, तुला हे सर्व करायची गरजच नव्हती. तेव्हा लगेच श्रीकला म्हणते, बस झाला इंद्रायणी, बस झालं.
तुझी ही नाटकं सर्व बंद कर. तेव्हा लगेच इंदू बोलते, नाटकं? आणि माझी माझी कसली नाटकं? मी जे काही बोलते ना ते खरंच बोलतेय. आता मात्र तू तुझा विचार कर. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात, इंदू शांत हो. तेव्हा इंदू बोलते, कशी शांत होऊ? माझ्या समोर सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मी हिच्यावरती हात सुद्धा उचलायचा नाही. व्यंकू महाराज, मी माझ्या बालपणीच्या मित्राला गमावलंय. तेवढ्यात अधोक्षज येतो आणि म्हणतो, इंदू शांत हो. अगं कशाला स्वतःची अशी फरफट करून घेते? जरा शांत होशील का? इंदू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. या श्रीकलाला तिची लायकी दाखवायची आहे इंदू. जोपर्यंत या श्रीकलाला आपण तिची लायकी दाखवत नाही ना तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. तेव्हा मात्र इंदू बोलते, काय उपयोग हिला हिची लायकी दाखवून? मला मान्य आहे आपण गोपाळच्या खुनाला पकडलंय, त्याला जेलमध्ये टाकणार आहोत, त्याला शिक्षा सुद्धा आपण करून देणार आहोत. पण त्याचा काही उपयोग होणार आहे? फक्त आपल्या मनाला एक समाधान मिळणार की आपण गोपाळच्या गुन्हेगाराला गजाड पाठवलं, बाकी काही नाही. आपला गोपाळ परत येणार आहे का? तो जर का परत आला असता तर या श्रीकलाला आणि या पोपटरावला एक वेळ मी माफ सुद्धा केलं असतं. पण आता मात्र यांना माफी नाही, तर हे कसे गजाड कायमचे राहतील याची सोय मात्र मी करेन. पोपटराव जेलमधून फरार झाला होतास तर सुखाने राहायचं होतंस. उगाचच पुन्हा एकदा या इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकरच्या वाटेला आलास. आता लक्षात ठेवायचा, जोपर्यंत ही इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकर या दिग्रजकर कुटुंबासोबत आहे तोपर्यंत तू दिग्रजकर कुटुंबाला कधीच रस्त्यावर आणू शकत नाहीस. पोपटराव स्वतःची पायरी ओळखून वागायचं. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो, पुरे, मला आता हा विषय वाढवायचा नाही. आणि ये इंद्रायणी, स्वतःला खूप शाणी समजू नकोस. तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब रत्नाला सुद्धा तिथे घेऊन आलेले असतात. तेव्हा मात्र श्रीकला रत्नाजवळ जाते आणि रत्नावरती हात उचलणार. तेवढ्यात इंदू धरते आणि इंदू बोलते, गप्प बस श्रीकला. अगं काय चाललंय तुझं? तू काय वागतेस काय नाही हे तुझं तुला तरी कळतंय का? तेव्हा लगेच श्रीकला म्हणते, गप्प बस. ए रत्ना, तुला काही अक्कल आहे का? अगं निदान खाल्ल्या मिठाला तरी जागायचं होतं. तेव्हा लगेच रत्ना बोलते, त्याची गरजच नाही वाटली मला. आणि श्रीकला, तुला जर का हा जो काही पडद्यावरती व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ बघून काहीच अर्थ कळत नसेल तर मला जाब विचारू नकोस, कारण तुझी मुळात लायकीच नाहीये. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर तुझी कशी वाट लागेल ना हे तुला सुद्धा कळणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात, जाऊ देत ना इंदू, इंदू सोड, त्या दोघींना काही करायचंय ते करू देत. आणि लगेच इन्स्पेक्टर साहेब श्रीकला, रत्ना आणि पोपटरावला तिथून घेऊन जात असतात. पोपटराव जाताना मात्र खूप शाप देत असतो, खूप शिव्या घालत असतो. तो म्हणत असतो, दिग्रजकर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मी पुन्हा येणार. पुन्हा एकदा या दिग्रजकर कुटुंबाला मी रस्त्यावर आणणार. इंद्रायणी, तू जिंकलीस असं समजू नकोस. तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूला बोलतात, बघितलंस, एवढं सगळं झालं तरी सुद्धा त्याला काहीच कसं वाटत नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज, नको त्या गोष्टींकडे लक्षच देऊ नका. व्यंकू महाराज, एक गोष्ट लक्षात ठेवा, अहो जित्याची खोड कधी मेल्याशिवाय जात नाही हे खरं असतं. व्यंकू महाराज, तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाची पाठ धरताय? आणि आता मात्र या पोपटराव आणि श्रीकलाचा विचार करूच नका. आणि व्यंकू महाराज त्यावेळेला हमसाहमशी रडायला लागतात. तेव्हा शकुंतलाबाई व्यंकू महाराज यांच्या जवळ जात बोलतात, अहो काय झालं, का रडताय तुम्ही? तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात, शकुंतले, अगं काय करू मग मी? शकुंतले, माझ्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही. सगळं काही संपल्यात जमा हे शकुंतले. मला तर कळतच नाही शकुंतले, आता काय करावं ते. तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात, बस, आता मात्र आपण सावरायचं स्वतःला.
आपल्या गोपाला सुद्धा आपण रडलेलं चालणार नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, गोपाळला हे चालणार नाही, गोपाळला ते चालणार नाही, पण माझा गोपाळ जर का माझ्या समोर असता तर मला खूप बरं वाटलं असतं. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज, मेलेल्या माणसाला आपण कधीच परत आणू शकत नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. तसं जर का आपल्याला करता आलं असतं तर या गोष्टींचा विचार करायची गरजच लागली नसती. व्यंकू महाराज, प्लीज स्वतःला शांत करा आणि प्लीज रडू नका. आता आपल्याला याच गोष्टीचा जास्त आनंद पाहिजे, ती म्हणजे की आपल्या गोपाला न्याय मिळाला. त्यावेळेला महाले मास्तर म्हणतात, नुसत्या याच गोष्टीचा नाही तर पोपटराव आणि श्रीकला कायमचे गजाआड गेलेत. त्यामुळे दिग्रजकर घरात तुम्ही स्वतः आता सगळेजण प्रवेश करू शकता. व्यंकू महाराज, दिग्रजकर वाडा फक्त आणि फक्त तुमचाच आहे आणि तुमचाच राहणार. तेव्हा मात्र मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात, व्यंकट भाऊजी, आता डोळ्यातलं पाणी पुसा. आता मात्र या गोष्टींचा विचारच करू नका. व्यंकट भाऊजी, आता सगळ्या गोष्टींवरती मात करून आपण पुन्हा एकदा दिग्रजकर वाड्यामध्ये प्रवेश करूया आणि सुखाने नांदूया. व्यंकट भाऊजी, आपण आपल्या एका मुलाला गमावलंय, पण आपल्याला सोन्यासारखी सून मिळाले, तिच्या सोबत सुखाने राहूया ना. तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात, इंदू, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे इंदू, की तू आमच्या सोबत आहेस. तेव्हा मात्र इंदू बोलते, व्यंकू महाराज, मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच खुश असतात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर श्रीकला आणि पोपटराव कायमचे गजाआड गेलेत की पुन्हा एकदा दिग्रजकरांवरती दुःखाचा डोंगर कोसळणार? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.